आज सायंकाळी राज्यभरातील महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोफा जे आहेत ते थंडावणार आहेत। तत्पूर्वीच छत्रपती संभाजीनगरमध्ये अनोखा प्रचार जो आहे तो बघायला मिळत आहे। एकीकडे संबंध राज्याचं लक्ष लागलेलं असलेल्या मुंबई महानगरपालिकेमध्ये ठाकरे बंधू जे आहे ते प्रतिष्ठा पणाला लावून मुंबईच्या सत्तेची चाबी आपल्या हातात राहावी म्हणून प्रयत्न करत आहेत। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये शेळके हा अनोखा प्रचार जो आहे तो करताना बघायला मिळत आहेत। उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील यांचे जे मुखवटे आहेत हे घालून हा प्रचार जो आहे मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत। ताई काय सांगा ना, आज तुम्ही मुखवटे घालून जो आहे उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील यांचा प्रचार करताना बघायला मिळत आहे। हे अनोखा प्रचार आहे, काय सांगा? आम्ही जो हा प्रचार करतोय तर हा लोकांना खूप आवडलेला आहे आणि लोकांचा खूप रिस्पॉन्स आहे। आणि आम्ही हा जो अनोखा प्रचार करतोय तो यासाठी की आपले पक्षप्रमुख उद्धव साहेब आणि आदित्य साहेब हे प्रत्येक ठिकाणी येऊ शकत नाही, परंतु आम्ही जेव्हा विजयी होऊ तेव्हा आम्ही स्वतः मातोश्रीवर जाऊन उद्धव साहेब, आदित्य साहेब आणि रश्मी वहिनी यांना आम्ही आमंत्रित करू आणि आमच्या विजयाच्या रॅलीमध्ये सहभागी करण्याचं आमंत्रण देऊ। नक्कीच एकीकडे बघायला गेलं तर विविध मुद्दे जे आहेत ते चर्चेला येत आहेत। तुम्ही असे कोणते मतदारांपर्यंत मुद्दे घेऊन जात आहेत की ज्या आश्वासनं लोकांना देत आहे? तुमचा वचननामा काय? आमच्या प्रभागामध्ये गेली तब्बल 9 वर्ष महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या नाही आहेत। त्यामुळे प्रभागातील लोकांचे असे खूप मुद्दे आहे की प्रश्न आहे की प्रलंबित पडलेले आहेत, जसे की रस्ते, पाणी, महिलांच्या सुरक्षा, महिला सक्षमीकरण, रोजगारांचे प्रश्न, असे खूप प्रश्न प्रलंबित आहे। आणि आपला मेन प्रश्न आहे की पाणी। आमच्या प्रभागामध्ये तब्बल 8-9 दिवस असं पाणी येतं आणि आम्ही असा प्रयत्न करू की 2-3 दिवसाआड नागरिकांना पाणी देण्याचा प्रयत्न करू। नक्कीच एकीकडे बघितलं तर महिला मोठ्या मतधिक्याने निवडून येतात, सभागृहात जातात, मात्र त्यानंतर त्यांचे पती त्यांचा कारभार पाहतात। तुमच्या बाबतीत काय असतं? तुम्ही जे बोलताय ते खरंच आहे, परंतु माझ्या या गोष्टीला अपवाद आहे, कारण की माझे पती मला प्रत्येक याच्या विचारात घेतात आणि मी ज्या वेळेस निवडून येईल त्यावेळेस मी माझे स्वतःच निर्णय घेऊ शकते आणि सभागृहात निर्णय किंवा लोकांचे प्रश्न मांडू शकते। नक्कीच एकीकडे या प्रभागाबाबत मोठी चर्चा होताना बघायला मिळत आहे। दुसरीकडे जे विरोधी पक्ष आहेत, शिवसेना, शिंदे गट असेल, दुसरीकडे भारतीय जनता पक्ष असेल, यांच्याकडून सर्वे देखील करण्यात आला आहे। कुठेतरी ते म्हणतात की आमचे उमेदवार विजय होतील। या सर्वेकडे तुम्ही कसं बघता? हे बघा, ही मायबाप जनता आहे आणि ही मायबाप जनता जर या मायबाप जनतेने जर ठरवलं तर एखाद्याला निवडूनही देऊ शकते आणि एखाद्याला पाडूही शकते। आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत ज्यांनी मतदानाचा अधिकार दिला, तर या मतदानाच्या अधिकारातूनच उमेदवार निवडला जातो, ना की म्हणजे राणीच्या पोटातून राजा निर्माण नाही होत, तर मतपेटीतून राजा जन्माला येतो। नक्कीच हा अनोखा जो प्रचार आहे हा छत्रपती संभाजीनगरमध्ये बघायला मिळत आहे। मोठा जो अनोखी शक्कल लढवत हा प्रचार केला जात आहे, याला मतदारांचा देखील मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असल्याचं बघायला मिळत आहे। तर आम्ही विजय झाल्यानंतर स्वतः उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील आणि रश्मी ठाकरे असतील यांना आम्ही मातोश्रीवरून जाऊन विजय रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रण देऊ, असा जो विश्वास जो शेळके यांनी व्यक्त केला आहे। NDTV मराठीसाठी मी आकाश सावंत, छत्रपती संभाजीनगर।